श्री गुरुचरित्र पारायणाचे रहस्यमय फायदे. गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. त्याचे अनेक फायदे आहेत. तेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ पूर्ण पहा. श्री गुरुचरित्र हे दत्त संप्रदायातील अत्यंत पवित्र आणि चमत्कारी ग्रंथ मानले जाते. या ग्रंथामध्ये दत्तात्रेयांचे अवतार असलेले श्रीपाद श्रीवल्लभ आणि नरसिंह सरस्वती या तिन्ही देवतांचे वर्णन केलेले आहे. यांच्या जीवनातील अद्भुत कथा सांगितल्या आहेत. या ग्रंथाचे पारायण नियमाने वाचन केल्याने अनेक भक्तांच्या जीवनात सकारात्मक बदल झाले आहेत आणि अजून पण झालेले दिसतात. पहिलं आहे मनशांती आणि मानसिक शक्ती. या ग्रंथाचे वाचन केल्याने मनशांती आणि मानसिक शक्ती मिळते. गुरुचरित्र पारायण केल्याने मन शांत होते. ताण, चिंता आणि नकारात्मक विचार कमी होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. दुसरं आहे अडथळे आणि संकटे दूर होतात. अनेक भक्तांना अनुभव असा आहे की गुरुचरित्र पारायण केल्याने जीवनातील अडचणी हळूहळू दूर होतात आणि पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. तिसरं आहे घरातील वास्तुदोष कमी होतो. या ग्रंथाचे नियमाने पारायण केल्याने घरात पवित्र कंपन निर्माण होतात. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते. चौथं आहे आर्थिक अडचणी कमी होतात. भक्तांच्या अनुभवानुसार गुरुचरित्र पारायणामुळे पैसा टिकणे, व्यवसायात प्रगती आणि नोकरीत यश मिळण्यास मदत होते. ह्या ग्रंथाचे वाचन मनापासून केल्याने मनातील पूर्ण इच्छा जी असेल ती पूर्ण होते. 6 आहे संतान प्राप्तीसाठी लाभदायक. हा ग्रंथ अतिशय लाभदायक मानला जातो. काही भक्तांनी गुरुचरित्र पारायण केल्यानंतर संतान प्राप्तीची इच्छा पूर्ण झाल्याचे सांगितले आहे आणि खरोखरच संतान प्राप्तीची इच्छा पूर्ण होते. 7वं आहे आध्यात्मिक प्रगती. गुरुचरित्र वाचल्याने गुरुभक्ती वाढते आणि आध्यात्मिक मार्गावर प्रगती होते. आणि एकदा का गुरुचरित्राचं पारायण केले की अजून करावेसे वाटते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. गुरुचरित्र पारायण कसे करावे? गुरुवारी किंवा शुभ दिवशी सुरू करा. स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत आणि गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची आहे. मनापासून केलेल्या पारायणाचे नक्कीच उचित फळ मिळते. तिसरं आहे देवासमोर दिवा लावा. श्रद्धेने आणि शांतपणे वाचन करा. पारायण करण्याचे दिवस असतात. तुम्ही ते दिवस ठरवा. 7 दिवसाचं पारायण, 3 दिवसाचं पारायण किंवा 1 दिवसाचे पारायण करता येते. तुम्हाला किती दिवसाचं करायचे आहे त्यानुसार तुम्ही ठरवू शकता आणि पारायण करू शकता. आता पारायण करताना नियम पाळायचे असतात. या दिवशी पारायण काळात सात्विक आहार घ्यायचा. शक्यतो ब्रह्मचर्य पाळायचं आहे. खोटे बोलायचं नाही. शक्यतो ब्रह्मचर्य पाळा. खोटे बोलू नका. स्वच्छता आणि शांतता ठेवा. मनात कोणते वाईट विचार आणायचे नाहीत. मनापासून ग्रंथाचे वाचन करायचे आहे. वाचन करत असताना पूर्ण होईपर्यंत एका जागेवरच बसा. मध्येच उठू नका. वाचन करताना बोलू नका. गुरुचरित्र पारायण हे केवळ वाचन नाही तर गुरुवर असलेला विश्वास आणि भक्तीचा मार्ग आहे. त्यामुळे गुरुचरित्र पारायण नक्कीच करा. दत्तगुरू आपली इच्छा नक्कीच पूर्ण करतात. श्रद्धा आणि विश्वासाने केलेले पारायण जीवनात चमत्कार घडवू शकते आणि आपल्या जीवनात चमत्कार घडतो सुद्धा. फक्त मनापासून श्रद्धेने, विश्वासाने पारायण करा.